तर मंडळी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, कमी आंबट असणारं. हे दही आपल्याला रवीच्या मदतीने छान घोटून घ्यायचं आहे स्मूथ पेस्ट होईपर्यंत. नंतर त्यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी ॲड करून पुन्हा रवीच्या मदतीने फेस येईपर्यंत घुसळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे फेस आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा भाजलेले जिरं पावडर घालणार आहोत, पाव चमचा मिरी पावडर, काळं मीठ चवीनुसार आपल्याला घालायचं आहे. आणि दही जर की आंबट असेल तर थोडीशी साखरही तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. अद्रक आणि मिरची मी ठेचून घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर छान पुन्हा आपल्याला रवीच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. थंड करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा यामध्ये बर्फाचे तुकडेही घालू शकता. तर मी बर्फाचे तुकडे घातलेले आहेत आणि मस्त आपला थंडगार मठ्ठा किंवा ताक तुम्ही म्हणू शकता तयार झालेला आहे. तर ह्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी अशा प्रकारचा छास किंवा मठ्ठा नक्की बनवून बघा. कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा.